सर्वांना सविनय जय भीम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्वांना सविनय जय भीम. मी पौर्णिमा योगेश ओव्हाळ. माझं शिक्षण पालीमध्ये MA झालं आणि नंतर नेट JRF झालं. तर JRF पालीमधून मिळवणारी मी पुणे युनिव्हर्सिटीची आणि पाली विभागाची पहिली विद्यार्थिनी. तर आज मला आपले जे ग्रुपचे जे ॲडमिन आहेत ऋषीमुनी लोखंडे यांनी मला इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं आणि सांगितलं की आज तुम्ही पाली ह्या विषयावरती व्याख्यान द्या. तर पाली हा विषय जो सुरुवात झाली आपली, तर ती कशी काय, हे पाली ट्रेडिशन म्हणा किंवा पाली साहित्याचा इतिहास, तर ही कशी सुरुवात झाली. तर जे बुद्धांनी बुद्धवचनं जी दिली होती, जे काही त्यांच्या जीवन कालामध्ये त्यांनी जी काही सूत्र म्हटली, 82,000 सुत्त त्यांनी उपदेश दिलेले आहेत, 82,000 सुत्तांचा. तर ते सुत्त जेव्हा त्यांनी दिली, तर ती तेव्हाच्या तेव्हा लिहिली नाही गेली किंवा कुणी लिहून ठेवली नाही. त्यावेळेस लिहिण्याची परंपरा होती, पण तरी सुद्धा मुखोद्गत ही परंपरा आधीपासूनच आपल्या इकडे भारतामध्ये रुजू होती. म्हणजे त्यावेळेस आधीपासूनच आपण मुखोद्गत असं परंपरा सुरू होती. तर मुखोद्गत म्हणजे काय, तर ते तोंडी पाठ करायचे. तोंडपाठ म्हणजे इतकं हे करायचे की ते त्यांचे जे सुत्त आहेत ते पूर्णपणे शब्द असे तोंडावर असायचे आणि पूर्ण ते बोलत राहायचे. तर भिक्षूंना जेव्हा ते सांगायचे, तर भिक्षू लगेच त्याचं पाठांतर करायचे आणि मग असं करत करत ते पूर्ण जे भिक्षूंनी जे सुत्त आहेत ती पाठ केली आणि असं करता करता पाली साहित्याची सुरुवात झाली. तर बुद्धांच्या काळामध्ये त्यांना असं वाटलं नाही की हे लिहून ठेवण्याची गरज आहे किंवा ह्याची आवश्यकता पडेल. पण ज्यावेळेस बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, त्यावेळेस कुशिनारामध्ये महाकස්සप हे भंतेजी त्यावेळेस नव्हते. ते पावा येथून कुशिनाराकडे येत होते. तर येत असताना काय झालं की त्यांना रस्त्यामध्ये कळालं, एक अचेलक म्हणून जे एक शिष्य असतात, निघंट या प्रथेचे ते एक शिष्य होते. तर शिष्यांनी असं सांगितलं, त्यांना कळवलं महाकස්සपांना की बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. तर मग महाकස්සपांना कळालं, त्याच्यानंतर ते लगोलग कुशिनाराला पोहोचले. आता तिथे जाईपर्यंत वाटेत असं झालं की एक सुभद्र नावाचा भिक्षू होता. सुभद्र नावाचा भिक्षू, त्याने असं म्हटलं की बरं झालं बुद्ध गेले, बरं झालं त्यांचं निर्वाण झालं. आता आपल्याला कोणी काय म्हणूया, आपल्याला कोणी नियम सांगणारा नाही, आपल्याला नियमबद्ध करणारं कोणी नाहीये. तर आपण असं मोकळ्या फ्री झालो, आता आपण काहीही करू शकतो आपण. तर असं म्हटल्यानंतर मग त्यांनी बुद्धांना असं बोलल्यानंतर जेव्हा हे कश्यपांच्या कानावरती आलं की हे असं असं सुभद्र भिक्षू असं म्हणतात ते, तर त्यांना असं वाटलं की हे भिक्षू असेच पुढे भरकटत जाणार. म्हणजे आपल्याला कोणी शास्ता नाही म्हटल्यानंतर हे सगळे भिक्षू भरकटत जाणार आणि धम्माचं कोणी पालन करणार नाही, विनयाचं कोणी पालन करणार नाही. तर आता पुढे पाली साहित्याची ओळख कशी काय करायची, तर मग त्यांना असं वाटलं की आता हे पाली साहित्य हे जतन केलं पाहिजे. हे जे बुद्धांनी जे सूत्र सांगितलेले आहेत ह्याचं जतन केलं पाहिजे. तर कसं करणार, तर त्यांनी मग हे पालीचे जे सुत्त आहेत ही त्यांनी संगायन करायचं ठरवलं. तर मग पहिली संगीती जी आहे, जेव्हा महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस
पहिली एक 8 दिवसानंतर म्हणजे बुद्ध वारल्यानंतरच 8-10 दिवसानंतर त्यांनी पहिली संगीती घेतली. तर काही तिबेटचे जे अ, विद्वान आहेत ते असं म्हणतात की हे न्याग्रोध गुहा जी आहे तिथं तिथं घेतलेली आहे. तर लोकोत्तरवादमध्ये असं म्हणतात की ते वेभार अशी गुहा आहे. त्या गुहेच्या तिथे त्यांनी घेतलेले आहे. तर ते जे ठिकाण आहे ते अजून अजून स्पष्ट नाही सांगता येते. पण पहिली संगीती ही राजगृहच्या न्यग्रोध गुहा किंवा वेभार गुहा इथे त्यांनी बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर लगोलगच त्यांनी घेतली. तर ह्या संगिनीमध्ये त्यांनी काय करायचं ठरवलं तर पूर्ण जे सुत्त बुद्धांनी सांगितलेले आहेत त्याचं पुन्हा पठन करायचं आणि जे जे भिक्षू ह्या कुठल्या कुठल्या सुत्तांमध्ये पारंगत आहेत चांगले म्हणजे जसं की विनयामध्ये कोणते भिक्षू आहेत आणि धम्मामध्ये कोणते भिक्षू आहेत तर त्यांचं विभाजन केलं आणि त्यांना ते संगायन करायला सांगितले आणि असं मग ते सगळ्या भिक्षूंना बोलवून महाकश्यप भंतेंनी त्यांच्या अध्यक्षतेखाली 499 भिक्षूला बोलावून हे सगळं त्यांनी हे आयोजन केलं आणि ज्यावेळेस आयोजन केलं तर त्यावेळेस 499 होते ते 500 व्हायला एक कमी होतं तर काही भंतेजींचं असं मत होतं की आनंद भंते अजून अरहंत प्राप्त नाही झालेलं मग त्यांना घ्यायचं नाही आणि मग काहींचं असं म्हणणं होतं की त्यांनी विनय आणि धम्म हा पूर्णपणे बुद्धांच्या मुखातून म्हणजे जवळून ऐकलेला आहे कारण की डायरेक्ट ज्यावेळेस आनंद हे ज्यावेळेस भिक्षू होतात आणि भिक्षू झाल्यानंतर काही काळानंतर बुद्ध म्हणतात की तू माझा उपटक हो. उपटक म्हणजे की जवळचा जवळचा शिष्य म्हणजे त्यांचं सगळं काही देखरेख आनंद बघणार असं. तर मग आनंदने एक अट ठेवली होती बुद्धांना की मी तुमचं उपटक होईन, उपासक होईन जवळचा. पण मला तुम्ही मी यायच्या आधी जे काही शिकवलेलं आहे ते सगळं मला पुन्हा सांगायचं. ते सगळी सूत्र सांगायची. मग असं करून बुद्धांकडून त्यांनी सगळं सुत्त त्यांच्या आधी जे काही झाली होती ती सगळी सुत्त त्यांनी पुन्हा ऐकून घेतली आणि परत ती तर घेतलीच त्यांनी पूर्ण ऐकून आणि पुन्हा पुढची पण त्याच्या पुढची म्हणजे पुढे बुद्धांनी जे काही सांगितलं ते सुद्धा त्यांनी सगळं त्यांचं पारायण म्हणजे सूत्रांचं करून घेतलं. असं त्यांच्याकडे खूप सुत्त माहिती होती आणि खूप पारंगत होते ते. म्हणून त्यांना सुत्त हा विषय त्यांना ज्यावेळेस संगीती होती त्यावेळेस त्यांना देण्यात आला. तर जरी काही भंतेंचं त्याच्यामध्ये मान्यता नव्हती की ते अरहंत झाले नव्हते. पण ज्या दिवशी ते संगीती सुरू होणार होती त्याच्या आदल्या रात्री आनंद भंते जेव्हा ध्यानस्थ बसलेले असतात म्हणजे असे आणि ते झोपताना सुद्धा ते ध्यान करत होते. तर ते एका कुशीवर येऊन ध्यान करायला लागले आणि त्या क्षणातच त्यांना असं ध्यान करताना 5व्या ध्यानामध्ये 6व्या ध्यानामध्ये जेव्हा ते गेले 5व्या ध्यानात आणि पुन्हा ते परत ते ध्यान करायला लागले. त्यावेळेस त्यांना ती अरहंतपद प्राप्त झालं आणि त्यांना लक्षात आलं की अरहंतपद प्राप्त झालंय आपल्याला. तर आपण संगीतीमध्ये जाऊ शकतो. पण बाकीच्या भिक्षूंना मान्य नव्हतं. तर मग आता करायचं काय? मग त्यांनी असं काही केलं की भिक्षूंच्या म्हणजे जेव्हा ते आतमध्ये आले संगीतीच्या हॉलमध्ये जेव्हा ते आले, त्या गुहेमध्ये येताना त्यांनी असं काही केलं की भिक्षूंना लक्षात आलं की ह्या आनंद भंतेंना सुद्धा अरहंतपद प्राप्त झालंय आणि असं म्हणून भंतेंना आनंद भंतेंना पहिल्या संगीतीमध्ये घेण्यात आलं. अशा म्हणजे 500 भिक्षू पूर्णपणे 500 भिक्षू या संगीतीमध्ये एकत्र झाले होते. विनय आणि धम्म हे संगायन करण्यासाठी. तर पहिल्या वेळेस फक्त ह्याचे 2च भाग केले होते. म्हणजे एक तर धम्म आणि विनय. आता काही विद्वान म्हणतात की जे अभिधम्म जो विषय आहे पुढे त्रिपिटकामध्ये 3 विभाजन झाले त्रिपिटकाचे म्हणजे सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. तर अभिधम्म पिटक हे नव्हतं म्हणून नंतर ऍड केलेले आहे. कारण तिसऱ्या संगीतीनंतर अभिधम्म आलं आणि आधीपासून अभिधम्म नव्हतं. दुसऱ्या संगीतीमध्ये त्याचं थोडंसं दिसतंय प्रभाव. पण पहिल्या संगीतीत काहीच नाहीये. मग हे नंतर ऍड केलेले आहे. बुद्धांनी म्हटलेलंच नाही. असं अजून सुद्धा काही विद्वान म्हणतात. पण महाकाश्यप जे आहेत, तर महाकाश्यपांनी जे सुत्त म्हटली आता उपाली ह्यांनी सगळे विनयावरती जे विनयाचे जे सुत्त आहेत
ती सगळी म्हटली की विनयाचे जे नियम दिलेले आहेत बनतेंना भिक्षूंना, ते सगळे नियम उपाली या बनतेंनी म्हटले. आणि जे सगळे सुत्तामध्ये जे सगळे सुत्त दिलेले आहेत, ते सगळे सुत्त आनंद भंतेंनी म्हटले. मग जे काही अभिधम्माच्या संदर्भात जी काही सुत्त होती, ती सगळी सुत्त महाकස්සप यांनी हे केली होती. पण ते अजून शास्त्रज्ञ किंवा विद्वान जे आहेत, ते अजून त्याच्यावरती रिसर्च सुरू आहे आणि त्याच्यावरती अजून मत मांडतात आहे वेगवेगळी. तर असे मग पहिल्या संगीतीचं पूर्ण हे संगीती पूर्ण हे करण्यात आली आणि त्याच्यात पूर्ण सगळे धम्म आणि विनय ह्याचे सगळे सूत्र घेण्यात आले. तर आता ह्याचे संगीतीचं काय 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 कारण आहे? पहिलं म्हणजे एकतर शुद्ध रूपात राहिलं पाहिजे. आता शुद्ध रूप म्हणजे काय? तर पहिलं तर शुद्ध रूप म्हणजे की जसं बुद्धांनी सांगितलंय तसं. त्याच्यामध्ये काही भेसळ होऊ नये, काही चुकीचं म्हणजे शब्द येऊ नयेत. तर जसं की आता उदाहरण म्हणजे आपण घेऊ शकतो, की आपण लग्नामध्ये गेलो तर खूप जे आहेत गाथा ज्या आहेत, काहीही शब्द उलटे-पालटे करून म्हटले जातात. तर तसं होऊ नये. आता ते तसं होऊ नये म्हणजे काय? तर एकदा याचं उदाहरण सांगते, की एक बुद्ध एका भिक्षूंना सांगतात, की नदीकाठी जाऊन तिथं ध्यानस्थ व्हायचं. तर त्या ध्यानाचा विषय असा असतो, की उदय आणि वय म्हणजे उत्पन्न व्हायचं आणि नष्ट व्हायचं. हा विषय होता त्यांना मेडिटेशनचा, ध्यानाचा. तर तिथे ते भंतेजी बसतात आणि त्यांना ध्यान करताना एक बदक दिसतो. तर ते बदकचं तेच डोक्यात ठेवतात आणि ते ध्यान करायला लागतात. म्हणजे उदक आणि बक ह्या गोष्टीवरती ते करायला लागतात. विषय असतो उदय आणि वय. आता उदक आणि बक म्हणजे हे बदकावरती ते मेडिटेशन करायला म्हणजे किती चुकीच्या धारणा पुढे होऊ शकतात. म्हणजे बुद्ध त्यावेळेस त्यांनी सांगून सुद्धा म्हणजे भंतेजींचं लक्ष थोडंसं विचलित झालं आणि शब्द किती चेंज झाले. म्हणजे पूर्ण विषयच सगळा बदलून गेला. म्हणजे उत्पन्न आणि नष्ट होण्याचं हा जो काही अर्थ आहे तो पूर्ण बदलला आणि उदक आणि बक म्हणजे बदकाचा विषय आला त्याच्यामध्ये आणि पाण्याचा विषय म्हणजे पाणी आणि बदक असा सगळा विषय झाला. तर हे असं चुकीचे सगळं काही संदर्भ म्हणजे अर्थ पूर्णपणे बदलून जातो. जर आपण एकही शब्द पाली भाषेतला इकडेचा तिकडे जर बोलला तर आणखीन एक आहे की उदाहरण म्हणजे आपण म्हणतो अदिन्ना दाना वेरमणी. तर अदिन्न नाहीये ते आदिन्न आहे. आदिन्ना दाना वेरमणी. अदिन्न म्हणजे काय? जे न दिलेलं आहे पण ते घ्यायचे. आता आपल्याला न दिलेलं नाही घ्यायचं तर अदिन्ना दान आहे. ते ना दाना म्हणजे दिलेलं नाहीये आणि ते आम्ही घेतही नाहीये. तर अदिन्न म्हटलं की काय होतं की ते दिलेलं आहे पण आम्ही घेतोय. म्हणजे पूर्णपणे अर्थ बदलतोय आणि आपण त्याचं चुकीचं आचरण करतो मग पूर्णपणे. म्हणताना चुकीचं म्हणतोय आणि मग आचरण पण चुकीचं होतं. आणखीन मग असं सगळं होऊ नये म्हणून शुद्ध रूपामध्ये पाली भाषेतलं जे काही सुत्त आहेत, जी काही पाली भाषा आहे, ते शुद्ध रूप राहण्यासाठी हे पहिली संगीती करण्यात आली होती. त्याच्यानंतर ज्यावेळी महाकश्यपांना म्हणजे हे कळालं की बुद्धांचं निर्वाण झालंय, मग पुढे ते आले आणि त्यांनी सगळं काही त्यांचं जे परिनिर्वाणाचे जे काही काय म्हणूया जे काही त्यांनी म्हणजे परिनिर्वाणापासून तर त्यांचे पूर्ण सगळे काही जे विभाजन करण्यापर्यंतचे जे काही सगळं होतं ते त्यांनी पूर्ण हे कार्य केलं. त्याच्यानंतर काही म्हणजे काही मग काळानंतर पुन्हा असं झालं की दुसरी संगीती करण्याची हे म्हणजे गरज वाटू लागली. तर ती का गरज वाटू लागली की जेव्हा वैशाली इथे यश म्हणून एक जे बनते आहेत. तर ते ककंदक नावाच्या म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव ककंदक होतं. तर यश हे ककंदकांचे मुलगा होता. तर ते जेव्हा वैशाली इथे गेले आणि तिथे त्यांनी पाहिलं की काही जे भिक्षू आहेत ते काही नियम मोडतात आहे. तर ते 10 प्रकारचे नियम होते. तर त्याला पालीमध्ये दसवथू असं म्हणतात. तर हे 10 जे नियम आहेत, हे ते मोडून त्यांच्या मनाने ते वावरत आहेत. तसे ते मनाने वागत आहेत. तर त्यावेळेस जेव्हा हे यश बनतेंच्या लक्षात आलं, त्यांनी ते विरोधात गेले आणि तिथले जे वज्जी आहेत, म्हणजे वैशालीमधले राहणाऱ्या लोकांना वज्जी म्हणायचे.
तर त्या वज्जींना समजावून सांगितलं, की तिथल्या भिक्षूंना, की हे चुकीचं आहे. असं बुद्धांनी सांगितलेलं नाहीये. विनय पिटकामध्ये, विनयाच्या नियमांमध्ये असं काही नियम नाहीयेत. हे जे तुम्ही जे काही करताय. तर ते विरोधात गेले आणि त्यांनी त्यांचं जे जसं 10 ज्या कारणं आहेत, ती 10 कारणं तशीच्या तशी त्यांनी सुरू ठेवली. ती त्यांनी बदलली नाही. तर ह्याच्यानंतर मग काय झालं, की दुसरी संगीते घेण्याची वेळ आली. मग यश भंतेंनी असं केलं, की मग सगळ्या भंतेंना त्यांनी मोठ्या भंते जे रेवत भंते आहेत त्यावेळेसचे, त्या भंतेंकडे जाऊन निवेदन केलं आणि ह्या दसवस्तूंचं सगळं जे काही झालं तिथे आम्ही विरोध कसा झाला आणि हे सगळं चुकीचं कसं आहे, एक-एक त्यांनी म्हणून दाखवलं ते जे 10 गोष्टी आहेत त्या. आणि त्यांनी मग सांगितलं, की ह्या सगळ्या चुकीच्या आहेत. मग रेवत भंतेंना सुद्धा ते बरोबर वाटलं, योग्य वाटलं, की हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि विनय पिटकाच्या विरोधात आहेत. मग आता जसं आपण म्हणू, की हे बेकायदेशीर आहे. तसे ते 10 गोष्टी होत्या आणि मग ह्या 10 गोष्टींच्या आता विरोध केलाय. मग त्यांना ते असं म्हटलं गेलं, की अ, आता ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. मग आता हे कसं थांबवणार? तर जे सगळे काही बनते जे आहेत, त्या सगळ्यांना त्यांनी बोलावलं, एकत्र केलं आणि वैशाली येथे मग ते एकत्र झाले सगळे एका ठिकाणी आणि मग हे जे 10 वस्तू आहेत, ह्याचं त्यांनी सुरुवात केली बोलायला. तर 10 वस्तू कुठल्या, की पहिलं जे आहे ते सिंगी लोण कप्प. म्हणजे सिंगी लोण म्हणजे सिंगी म्हणजे शिंग, लोण म्हणजे मीठ आणि कप्प म्हणजे त्या शिंगाच्या त्या ज्या कपामध्ये म्हणजे जे जनावराचं शिंग असतं त्याच्यामध्ये बरीच पोकळ जागा असते. त्या पोकळ जागेमध्ये मीठ घ्यायचं आणि ते मीठ बाळगायचं. म्हणजे आपल्याला कुठे दान मिळालं, अन्नदान, भोजनदान मिळालं, तर त्याच्यामध्ये समजा काय कमी असेल तर मीठ ते मिक्स करून थोडं चवदार बनवून मग खायचं. मग हे अशा ह्या गोष्टी बुद्धांनी नाकारलेल्या आहेत. मग ह्या गोष्टी बुद्धांनी सांगितलेलं आहे, की जे 28वे पाश्चित्य आहे. त्या पाश्चित्य हा एक नियम आहे. तो 38वा हा नियम आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे, की जेवणाचा साठा करायचा नाही स्वतःजवळ. तुम्ही जे काही गावामध्ये फिरताल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जाताल, तिथे तुम्ही भिक्षाटन करताल, तर त्यावेळेस तुम्हाला जे अन्नदान मिळेल, त्याच्यावरच तुमचं ते तुम्ही राहायचं आहे. तेच तुम्ही ग्रहण करायचं आहे. तर अन्नाचा साठा आपल्या जवळ करायचा नाही आणि हे जे शिंगामध्ये घेऊन अन्न तुम्ही जाता, तर हे अयोग्य आहे. तर हे रेवत भंतेंना सुद्धा पटलं आणि मग त्यावेळेस त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीला नकार दिला. पुढं आहे अंगुल कप्प. दुसरं म्हणजे अंगुल म्हणजे काय? तर अवेळी जेवण करणे. म्हणजे हे त्यावेळेस मोजले जायचं. टायमिंग कसा बघायचा? तर 2 बोटांच्या पेक्षा जास्त जर सावली गेली, उंच जर सावली गेली, तर ते समजायचं की ती वेळ जेवणाची निघून गेलेली आहे. म्हणजे आता आपण म्हणतो 12च्या आत भोजन झालं पाहिजे भंतेजींचं. तर मग ते 12च्या आत कसं समजायचे? तर ते अंगुल म्हणजे 2 अंगुल म्हणजे 2 बोटांचं जी सावली आहे, ती जेव्हा बोटांपेक्षा जास्त झाली किंवा बोटांपेक्षा बाहेर गेली सावली, तर मग समजायचं की ही वेळ निघून गेलेली आहे आणि आता ह्यावेळेस म्हणजे जेवणं चुकीचं आहे, अवेळी आहे. आणि वज्जी काय करायचे की हे वेळ पाळत नसायचे. म्हणजे त्यांना वेळ निघून गेली तरी सुद्धा ते भोजन करत राहायचे. तिसरं आहे गमंतर कप्प. आता गमनंतर म्हणजे काय तर दुसऱ्या गावात जाऊन आता आपण ह्या गावातून दुसऱ्या गावात गेलो. आपल्या गावातून तर आपण भोजनदान केलेलं आहे कोणी भिक्षूनी आणि त्यांनी परत त्या गावात जाऊन दुसऱ्यांदा एकाच दिवशी आज सकाळी भोजन करून सुद्धा, दुपारी भोजन करून सुद्धा परत त्या गावात जाऊन पुन्हा भोजन करणे. म्हणजे एका दिवसात पुन्हा दोनदा भोजन करणे. तर हे सुद्धा चुकीचं आहे. हे सुद्धा 37वं पाचित्य आहे विनय पिटकातलं. ते त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, की एका दिवसाला एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन पुन्हा दोनदा जेवण करायचं नाही. चौथा आहे आवसक कप्प. तर आवसक कप्प म्हणजे काय? तर अ, म्हणजे एका शहरात किंवा एका गावात किंवा एका परिसरात म्हणजे सीमा असतात. म्हणजे सीमा आधीच्या कशा ठरवल्या जातात? आता जसं महाराष्ट्राचे बॉर्डर किंवा काही शहराचे बॉर्डर ठरवलेले आहेत. तर आधीच्या अशा ठरवलेल्या जात होत्या, की नदीकाठ जे काही नदी असेल त्या शहराच्या किंवा गावाच्या भोवताली, ती एक सीमा म्हटली जायची. त्या गावाची सीमा म्हटलं जायचं. मग त्या गावाच्या सीमेमध्ये एकाच ठिकाणी कुठेतरी स्वतःचं
उपोसत म्हणजे काय, तर उपोसत म्हणजे जे 10 उपोसत असतात, त्याचं आपण ग्रहण करायचे ते 10 उपोसत आणि दिवसभरात आपण ते 10 गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या नाही. म्हणजे टीव्ही पाहायचा नाही किंवा मनोरंजनाच्या कुठल्या गोष्टी करायच्या नाही. खोटे बोलायचे नाही. अ, वेळी जेवण करायचं नाही. परत उच्च आसनावरती बसायचं नाही. ह्या सगळ्या ज्या आहेत, ह्या गोष्टी त्या उपोसतामध्ये दिलेल्या आहेत. मग ते उपोसत जे आहे, ते त्या गावाच्या सीमेमध्ये, एकाच गावाच्या सीमेमध्ये एकाच ठिकाणी करायचं. म्हणजे एका गावामध्ये ह्या ठिकाणी पण केले, परत पलीकडच्या 2 घरं सोडून परत पुन्हा तिकडे त्यांच्या घरात जाऊन केले. असं करायचं नाही. तर ती जी सीमा आहे, एका गावाची सीमा आहे. त्या सीमेमध्येच ते पूर्ण अ, हे काय म्हणूया आपण, उपोसत जे आहे, ते उपोसत करायचं आहे. तर चौथं असं आहे. 5वं आहे अनुमती कप्प. अनुमती कप्प काय आहे, तर काम केल्यानंतर पुन्हा त्याचं मग झाल्यानंतर किंवा करून आल्यानंतर मग त्याची परवानगी घेणे. म्हणजे असे काही नियम आहेत, की जे मोठे भिक्षू आहेत, त्यांना विचारल्याशिवाय आपण म्हणजे गावाबाहेर जाणं किंवा दुसऱ्या गावात जाऊन काही औषधं आणायची असतील किंवा काय आणखीन इतर कामं असतील, तर ती मोठ्या भिक्षूंना विचारून किंवा त्यांचा विचार घेऊन मगच करायला लागायची. तर ते अनुमती न घेता काम करायचं आणि काम झाल्यानंतर मग अनुमती घ्यायची, की आम्ही हे काम असं-असं केले. हे सुद्धा चुकीचं आहे. हे सुद्धा पाचित्य जे आहे ते पाचित्य हे मोडतं, म्हणजे पाचित्याचा जो नियम आहे ते मोडतात. 6वं आहे अचिन्न कप्प. अचिन्न कप्प सुद्धा असंच आहे, की म्हणजे जसं आता मी सांगितलं, की काम केल्यानंतर किंवा काम सांगितलं नाही किंवा अनुमती घेतली नाही, त्याच्याच तशाच प्रकारे अचिन्न कप्पचं सुद्धा आहे. अ, पुढं आहे अमथित कप्प. अमथित म्हणजे जेवणानंतर ताक वगैरे पिणे. तर हे सुद्धा 35वं पाचित्य आहे. हे सुद्धा 35वं पाचित्य मोडायचं आहे. म्हणजे अति जेवणे म्हणजे अति खाणे किंवा जे गरजेपेक्षा जास्त खाणे, ह्याला ते मोडतं ते. हा नियम ते मोडला जातो जर अमित्त कप्प म्हणजे जेवणानंतर ताक वगैरे घेतलं तर. जलोगीम पातू म्हणजे कुठले नशेचे पदार्थ. नशेचे पदार्थ जर कुठले घेतले, तर ते सुद्धा योग्य नाहीये. हे सुद्धा नियमांमध्ये दिलेलं नाहीये. अदसकम निषिद्धनम म्हणजे जे आपण चादर घेतो, ते चादरीला पूर्णपणे शिवलेलं असलं पाहिजे साइडनी पूर्ण जी बॉर्डर म्हणतोय ती शिवलेली पाहिजे. ती जर शिवलेली जर नसेल, तर ती वापरायची नाही. असा एक नियम आहे. तर जात रूप रजतम. आता जात रूप म्हणजे सोनं आणि चांदी. सोनं, चांदी हे बाळगायचं नाही. जवळ ठेवायचं नाही. अ, त्याचा वापर करायचा नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या बेकायदेशीर आहेत असं त्यावेळेस ते म्हटले जायचं. आणि मग हे बरेचसे भिक्षू असे होते, की त्यांनी अ, हे नियम मोडले. मग आता पुन्हा काय करायचं? मग पुन्हा हे नियम बसवले, सगळ्यांना बसून सांगितलं पाहिजे, की हे नियम चुकीचे आहेत. आणि मग हे यश यांनी कोसंबीला जाऊन सगळ्या भिक्षूंना भेटून मग त्यांनी दक्षिण भागातले काही भिक्षू, पूर्व भागातले काही भिक्षू, अवंती इथले इथले भिक्षू यांना बोलावून 700 भिक्षू एकत्र झाले ते. आणि एकत्र झाल्यानंतर मग रेवत भंते जे आहेत त्यांच्या आदेशावरून आणि सब्बकामी हे त्या संगीतीचे अध्यक्ष होते. आणि त्यावेळेस 700 भिक्षू, पहिल्या ह्याला 500च भिक्षू होते. दुसऱ्या संगीतीला 700 भिक्षू आले आणि सब्बकामी हे अध्यक्ष त्यांना ठरवण्यात आलं. आणि मग हे 10 वस्तू कसे बेकायदेशीर आहेत असं ठरवून मग धम्म आणि विनयचं पुन्हा वर्गीकरण करण्यात आलं. पुन्हा कसं वर्गीकरण झालं, की पिटक झालं. 3 पिटक झाली म्हणजे सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. आणि पुन्हा मग निकाय आले, म्हणजे दीघ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय हे 5 निकाय आले. म्हणजे हे विभाजन झालं. अंग अंग म्हणजे 9 अंग आहेत आणि धर्मस्कंद आहेत. तर असे हे विभाजन करण्यात आलं. जे काही बुद्धांनी सांगितलेले आहेत 82,000 सुत्त. त्यांचं हे वर्गीकरण केले. आता बुद्धघोषांनी खूप छान याचं वर्गीकरण केले. ते म्हणतात, की रसानुसार हा एकच आहे धम्म. म्हणजे विशुद्धी रसाच्या नुसार हा धम्म, सगळा जो धम्म आहे बुद्धांनी सांगितलेला 82,000 सुत्त हे एकच आहेत.
विनय आणि धम्म याच्यानुसार याचे 2 भाग होतात. धम्म आणि विनय. 3 भाग होतात ह्याचे तेव्हा जेव्हा बुद्धांनी पहिलं जे वचन प्रवचन दिलं, त्यामध्ये पहिलं ज्यावेळेस त्यांनी सुत्त म्हटलं ते. पुन्हा पहिल्या सुत्तानंतर जे काही त्यांचं 45 वर्ष त्यांनी जे काही शिक्षण दिलं, ते मध्यम आणि जे शेवटचे त्यांचे जे सुत्त म्हटलेले आहे, ते त्यांचे शेवटचे शिक्षण. असं हे 3 विभागणी केले. 5 निकायांमध्ये सुद्धा विभागणी झालेली म्हणजे आता जसं म्हटलं दीघ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगोत्तर निकाय आणि कुद्दक निकाय. आणि पुन्हा 9 अंगमध्ये म्हणजे 9 प्रकारे सुद्धा ह्याचे विभागणी झालेली आहे आणि 84,000 सुत्त अशी सुद्धा एक विभागणी झालेली आहे. तर आता नवांग म्हणजे काय? तर सुत्त म्हणजे हे खूप आधी म्हणजे मला वाटतं दुसऱ्या संगीतीच्या नंतर हे विभाजन झालेलं आहे त्याचं. सुत्त, गेय, गाथा, वैयाकरण, उदान, इतिवृत्तक, जातक, अद्भुत धम्म आणि वैदल्य. हे असे 9 प्रकारचे विभाजन होते. जे काही बुद्धांनी सांगितलेले त्यावेळेस हे विभाजन होतं. त्याच्यानंतर तिसरी संगीती झाली. आता तिसरी संगीती हिला सुद्धा म्हणजे का घेण्यात आली? तर ह्याचं सुद्धा कारण आहे की ज्यावेळेस प्रियदर्शी अशोका यांचं राज्य होतं. त्यावेळेस त्यांनी नुकतंच म्हणजे राज्य सांभाळून काही वर्ष झाली होती आणि तेव्हाच त्यांनी बुद्ध धर्म सुद्धा स्वीकारला होता. तर ते त्यांनी आचरण सगळं म्हणजे इतकं छान त्यांनी बुद्ध धर्म जपला आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवला. तर तेव्हा त्यांनी खूप भिक्षूंना सवलती दिल्या होत्या, की तुम्हाला जेवण, तिथं राहण्याची सोय, त्यांना जे काही सोयी पाहिजे असतील, त्या सगळ्या सोयी राजाने स्वतः खूप छान प्रकारे दिल्या होत्या. तर त्याच्यातले काही जण जे होते ते भेसळ करायला लागले येऊन भिक्षूंच्या ह्याच्यामध्ये म्हणजे भिक्षूंचा वेषांतर करायचे आणि नियम पाळत नव्हते आणि फक्त राहण्यासाठी आणि खाण्यासाठी म्हणजे उपभोग घेण्यासाठी त्यांनी अ, फक्त उपभोग घेण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींचा सुविधांचा उपभोग घेण्यासाठी त्यांनी तिथे येऊन राहिले त्या विहारामध्ये आणि येऊन तिथे फक्त त्यांचं ते मजा करायला लागले. सगळ्या चुकीच्या गोष्टी करायला लागले. तर त्यावेळेस जे मोगली पुत्त तिस्स त्यांच्याकडून त्यांनी जो काही धम्म सांगितला होता तिथे पाटलीपुत्रमध्ये त्यांनी प्रचार प्रसार जास्त केला. तर त्यांच्या निदर्शनास हे आलं की काही भिक्षू असे चुकीचं वागतात आहे आणि भेसळ व्हायला लागलेली आता धम्मामध्ये आणि त्यांनी त्यावेळेस तिसरी संगीती घेण्याचा त्यांनी तो निर्णय घेतला आणि मग मोगली पुत्त तिस्स यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निदर्शनाखाली तिसरी संगीती घेण्यात आली. त्यावेळेस मोगली पुत्त तिस्स यांनी कथावथू हे नावाचं जो ग्रंथ आहे तो अभिधम्मामध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती तो ग्रंथ आहे. तो ग्रंथ त्यांनी लिहिला आणि तो अभिधम्मामध्ये नंतर तो घेतला गेला म्हणजे नंतर त्याच्यामध्ये ऍड केला गेला. तर त्यावेळेस अशोक राजाचा मुलगा आणि मुलगी म्हणजे महेंद्र आणि संघमित्रा त्यांनी श्रीलंकेमध्ये जाऊन पूर्ण जो बौद्ध धम्म आहे तो प्रस्थापित केला आणि पूर्ण श्रीलंका बौद्धमय केलं. त्याच्यानंतर मग तिसऱ्या संगीतीमध्ये त्यांनी हजारो भिक्षूंना म्हणजे त्यावेळेस बरेचसे भिक्षू झाले होते. त्यांनी हजारो भिक्षूंना बोलवलं. त्याच्यात बरेचसे भिक्षूंनी ज्यांनी पारंगत होते सुत्तामध्ये, धम्मामध्ये, विनयामध्ये त्यांना पारंगत होते त्यांना विभाजन करून ते सुत्त पुन्हा संगायन करायला सांगितलं. त्याच्यानंतर पुन्हा असं चौथी संगीती सुद्धा घेण्यात आली. तर जेव्हा आता हे लक्षात आलं की जेव्हा हे भेसळ व्हायला लागली धम्मामध्ये, धम्माच्या आचरणामध्ये त्या वेळेस सगळं म्हणजे लोक म्हणजे त्यावेळेस पण त्यांना असं वाटलं की नाही आता हे आपल्याला संगीती हे घेतली पाहिजे. आपल्याला हे संगायन घेतलं पाहिजे. तर अशा रीतीने त्यांनी चौथी संगीती सुद्धा घेतली. ती कनिष्क राजाच्या राज्यात झाली. त्यावेळेस 500 भिक्षूंचं पूर्ण निवासस्थानाची सगळी सोय कनिष्क राजाने केली होती. आणि त्यांनी सगळं त्या भिक्षूंनी पिटकावरती म्हणजे जे काही त्रिपिटक आहे त्याच्यावरती त्यांनी
सगळं टीका लिहिल्या गेल्या त्या चौथ्या संगीतीमध्ये. मग अशाच 5वी, 6वी, 7वी अशा 9 संगीती झालेल्या आहेत आणि ह्या 3 सगळ्यात जास्त महत्त्वाच्या मानल्या जातात जास्त करून. आणि जी 5वी, 6वी आहे ते थायलंड, श्रीलंका म्हणजे सियाम अशा ह्या विविध ठिकाणी गेलेले आहेत. माझ्या माहितीनुसार 5व्या की 6व्याला बाबासाहेब सुद्धा म्यानमारला गेले होते संगीतीला. 6व्या ह्याला. तर मग आता हे त्रिपिटक जेव्हा हे झालं पूर्ण तयार, तर हे अशा प्रकारे विभागलं गेलं म्हणजे विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म हे 3 पिटक. पिटक म्हणजे बास्केट असं ते संबोधलं जातं, बास्केट. तर ह्या बास्केटमध्ये काय काय आहे तर विनय पिटकामध्ये 3 भाग आहेत ग्रंथांचे. सुत्त विभंग. तर सुत्त विभंग म्हणजे ह्याच्यामध्ये 227 नियम भिक्षूंसाठी दिलेले आहेत आणि 311 हे भिक्षुणींसाठी दिलेले आहेत. तर 311 ह्या भिक्षुणींसाठी म्हणजे की भिक्षुणींनी कसं राहिलं पाहिजे, कसं वर्तन असलं पाहिजे. हे सगळे नियम सुत्त विभंगामध्ये दिलेले आहेत. दुसरा ग्रंथाचा भाग आहे खंदक. तर हे खंदकामध्ये 2 भाग आहेत, महावग्ग आणि चुल्लवग्ग. महावग्ग खूप महत्वाचा आहे कारण ह्याच्यामध्ये बुद्धांची बायोग्राफीचा बराचसा भाग आलेला आहे. कारण की बुद्धांनी कधीच स्वतःवरती कुठेही त्रिपिटकामध्ये असं म्हटलेलं नाही की माझं आणि मी असा होतो आणि मग म्हणजे त्यांच्या बालपणाचा किंवा त्यांच्या जीवनातला कुठला असं कुठलेच उल्लेख नाहीये त्यांचा. त्यांनी स्वतः केलेला नाही किंवा त्यांनी स्वतः बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी असं आपण म्हणतो तर तसं कुठेच त्यांचा उल्लेख झालेला नाही. तर बायोग्राफी जी आहे त्यांची, त्यांचं जीवनचरित्र जे आहे ते महावग्ग आणि चुल्लवग्ग मध्ये आलेले आहे खूप. आणि तिसरा ग्रंथ जो आहे तो परिवार आहे. तर परिवार हा ग्रंथ नंतर ऍड केलेला गेलेला आहे. त्याच्यानंतर जे आहे विनय पिटकानंतर सुत्त पिटक आहे. ह्याच्यामध्ये दीघ निकाय, मज्जिम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय हे 5 निकाय आलेले आहेत. आता ह्या 5 निकायांमध्ये दीघ निकाय जो आहे त्याच्यामध्ये 3 भाग आहेत आणि त्याच्यात 34 सुत्त आहेत. तर ती कशी विभागली गेली हे 3 वर्गीकरण केले त्याच्यामध्ये 3 भागामध्ये. पहिलं आहे शीलखंदवग्ग. शीलखंदवग्गामध्ये शील, समाधी आणि पय्या ह्या बाबतीमध्ये सगळं काय दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आणखीन 2 सुत्त खूप महत्वाचे आहेत. ब्रह्मजाल सुत्त आणि सामान्य फल सुत्त. तर ब्रह्मजाल सुत्त म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये 62 प्रकारचे जे मिथ्या दृष्टी म्हणजे चुकीच्या ज्या दृष्ट्या आहेत 62 प्रकारच्या बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. म्हणजे 62 प्रकारे एक असा चुकीचा विचार करू शकतो. चुकीच्या दृष्टीने आपण विचार करू शकतो. या सगळ्या दृष्ट्या त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे. सामान्य फलसुत्त त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की एक सामान्य माणूस सामान्य असून सुद्धा म्हणजे चिवर जरी नाही घातलं तरी सुद्धा सगळं शीलाचे पालन कसं करू शकतो, काटोकाट करू शकतो आणि ते पालन करून तो निर्वाण कसं प्राप्त करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी सामान्य सुत्तामध्ये दिलेल्या आहे. आणि या सुत्ताचं महत्व म्हणजे असं की अजातशत्रू जे आहेत त्यांना बरेचसे ऋषीमुनींकडे किंवा पंडितांकडे जाऊन ते प्रश्न विचारतात आणि त्यांचं समाधान होत नाही. खूप खूप पंडितांना जाऊन विचारतात पण त्यांचं समाधान होत नाही. मग शेवटी ते बुद्धांकडे येतात आणि मग बुद्ध त्यांना सामान्य फल सुत्तामध्ये की कसं सामान्य राहून सुद्धा तुम्ही अरहंत पद प्राप्त करू शकता, निर्वाण प्राप्त करू शकता. हे खूप सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर आहे महावग्ग. महावग्गामध्ये महापदान सुत्त हे खूप महत्वाचं म्हटलं जातं. महापदान सुत्त, महानिदान सुत्त आणि महापरिनिब्बाण सुत्त. महापरिनिब्बाण सुत्तामध्ये सुद्धा बुद्धांचं काही चरित्र आलेलं आहे त्याच्यामध्ये. त्या महापरिनिब्बाण सुत्तामध्ये जे महापरिनिब्बाणाच्या 3-4 महिन्यांच्या म्हणजे काही महिनेचा कालावधी आधी आणि मग त्याच्यानंतर त्यांचे अस्थी म्हणजे परिनिर्वाण आणि निर्वाणानंतर ते जे अस्थीचं विभाजन केले गेलेले आहे तिथपर्यंत पूर्ण सगळं त्या माहिती जी आहे ते निर्वाण सुत्तामध्ये आलेली आहे. तर महाअपदान सुत्तामध्ये काय तर जे बुद्धचे चरित्र आहेत ते बुद्धांचे जे चरित्र आहेत ते ह्या सगळ्या सुत्तांवरून
मांडण्यात आलं आणि मग ते एका सुत्तामध्ये, कुठल्या तर महाअपदान सुत्तामध्ये ते ठेवण्यात आलं. मग त्याच्यामध्ये 7 बुद्धांचे जे जीवनचरित्र आहेत, तर ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे मध्यम निकाय. तर आता मध्यम निकायमध्ये काय आहे, की 152 सुत्त आहेत. तर मध्यम म्हणजे काय? मध्यम. मध्यम म्हणजे मध्यम आकाराची जी सुत्त आहेत, ती सगळी सुत्त ह्याच्यामध्ये दिलेली आहेत. मग ह्याचे विभाजन असं आहे, मूळ पैयासन, मध्यम पैयासन आणि उपरी पैयासन, म्हणजे 50-50च्या सुत्तांमध्ये ह्याचं विभाजन झालेलं आहे. आणि ह्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्यपर्यसन सुत्त. म्हणजे आर्यपर्यसन हे एकच सुत्त आहे अख्ख्या त्रिपिटकामध्ये, की ज्याच्यामध्ये बुद्ध सांगतात की माझ्या वेळेस कसं झालं होतं, म्हणजे माझा काळ कसा होता, तर त्यातला बराचसा थोडासा असा भाग त्यांचा जीवन काळाचा त्यांनी सांगितलेला आहे याच्यामध्ये. बाकी इतर त्रिपिटकात कुठेच ते दिसून येत नाही. त्याच्यामुळे ते एक खूप महत्वाचं ह्याच्यामध्ये मानलं जातं. पुढे आहे संयुक्त निकाय. संयुक्त निकायामध्ये सगाथा वग्ग आहे, निदान वग्ग आहे, खंदक वग्ग आहे, सळायतन वग्ग आहे, महावग्ग आहे. असे हे वग्ग मिळून, म्हणजे हे 5 विभाजन मिळून 2889 एवढे सुत्त आहेत. पुढे अंगुत्तर निकायमध्ये 2308 सुत्त आहेत. आणि खुद्दक निकायमध्ये असं म्हटलं जातं की पूर्ण जे त्रिपिटक आहे, ते पूर्ण खुद्दक निकाय एकच जो आहे निकाय, ते सगळं त्रिपिटक त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये 15 ग्रंथ आहेत. ते ग्रंथ म्हणजे खुद्दक पाठ, धम्मपद, उदान, इतिवृत्तक, सुत्तनिपात, विमानवत्तू, पेतवत्तू, थेरगाथा, थेरीगाथा, जातक, निर्देश, पटिसंवेदा, मग, अपादान, बुद्धवंश आणि चर्यापीठक. आणि शेवटी आहे अभिधम्म पिटक. तर अभिधम्म पिटक हा अभिधम्म म्हणजे खूप हायर लेवलचं नॉलेज आहे. आणि हायर लेवलचं असं का म्हटलेलं आहे? अभि म्हणजे उच्च स्थान, आणि जे अल्टिमेट ट्रुथ आहे, म्हणजे सगळ्यात म्हणजे जरी सगळं बदललं तरी ते बदलू शकत नाही, असं असं सत्य आहे. म्हणून त्याला अभिधम्म असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 7 ग्रंथ दिलेले आहेत. पहिला आहे धम्मसंगीनी. धम्मसंगीनीमध्ये दिलेले आहे की चित्त, चैतसिक आणि पुढे आणखीन विभंग, म्हणजे कसे तुमचे चित्त कसं आहे, तुमचे ते चित्ताबरोबर ते विचार कसे येतात, ह्याच्या सगळ्या गोष्टी धम्मसंगीनीमध्ये दिलेल्या आहेत. दुसरं आहे विभंग, तिसरं आहे धातू कथा, चौथं आहे पुगल पैयाती, पाचवा आहे कथावत्थू, जे मगाशी मोगलीपुत्त तिसऱ्यांनी मी सांगितलं, हे नंतर ऍड केलेले गेले. सहावा आहे यमक आणि सातवा पठाण. पठाण सुद्धा खूप महत्वाचं मानलं जात आहे. ज्यावेळेस बुद्धांनी शेवटचं जे ध्यान आहे, त्यांनी म्हणजे त्यांचं जेव्हा बोधीप्राप्त झाली, तर त्याच्यानंतर 7 आठवडे ते एकेका झाडाच्या खाली एक एक आठवडा त्यांनी ध्यानस्थ केलं. तर ज्यावेळेस शेवटच्या झाडाखाली, म्हणजे राजायतन झाडाच्या खाली त्यांनी ध्यान साधना केली, त्यावेळेस ते शेवटच्या आठवड्यामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये पठाण पूर्ण ते अभ्यास, म्हणजे त्याच्यावरती त्यांचं ध्यान चाललं होतं, पठाण या विषयावरती. आणि त्यांनी ज्यावेळेस हे पूर्ण केलं, पूर्ण पठाण त्यांचं ते अभ्यास झालं, म्हणजे ध्यानस्थ झालं, त्यावेळेस पूर्ण 7 रंगांचे, आपण जे बघतो बऱ्याचशा फोटोमध्ये त्यांच्या, पूर्ण 7 रंगांचे जे इंद्रधनुष्यासारखे जे कलर आहेत, ते सगळे त्याच्यामध्ये दिसतात. मग त्यांच्या शरीरातून ते निघालेले आहेत खरं तर. कारण की ते इतके ते प्युअर झाले, इतके ते पवित्र झाले, म्हणजे एकदम हे झाले, स्ट्रॉंग झाले, त्यांच्या चित्त इतकं हे झालं की त्यांच्या पूर्ण म्हणजे रक्ताचा कलराचं रिफ्लेक्शन सुद्धा बाहेर यायला लागलं, त्याच्या स्किनच्या रिफ्लेक्शन त्यांचं सुद्धा बाहेर पडायला लागलं. आणि हे म्हणून हे इतकं महत्वाचं म्हटलं जातं हे पठाण. आणि अभिधम्म सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो. जसं की श्रीलंकेमध्ये जो विजय राजा होता, त्यांनी 11व्या शतकामध्ये, 11व्या शतकामध्ये तो जेव्हा त्याचं राज्याचं कारभार घेतला, त्यावेळेस त्यांनी सोन्याच्या पत्र्यावरती पूर्ण अभिधम्म पिटक लिहिलेले गेले. हे जगातलं पहिलं असं ग्रंथ आहे की तो पूर्ण सोन्याच्या पत्र्यावरती लिहिलेला आहे. आणि दुसरा एक राजा आहे, त्याने सुद्धा जेव्हा तो ज्यावेळेस त्याचा राज्यकारभार सुरू करायचा दिवसाची, तर त्यावेळेस पूर्ण हे अभिधम्माचं वाचन करून मग पूर्ण राज्यकारभार सुरू करायचा. म्हणजे हे इतकं महत्वाचा ग्रंथ आहे हा.
पुढे मला असं सांगायचं होतं की हा सुत्तनिपातावरती मला खरं तर बोलायचं होतं. तर सुत्तनिपात हा खूप असं म्हणजे विद्वानांच्या नुसार असं मानलं जातं, की हा खूप महत्त्वाचा आणि हा खूप जुना ग्रंथ आहे. तर जुना ग्रंथ कसा, की ह्याच्यातले जे सुत्त आहेत ते असे म्हणतात, की अ, इतर सुत्तांच्या म्हणजे कंपॅरिझनमध्ये ते खूप जुने आहेत. हजारो वर्षापूर्वीचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ किंवा कोणी बनतेंनी काही ॲडिशन केलेली काही दिसत नाही. तर ते कसं तर बरेचसे सुत्त आहेत. त्याच्यामध्ये 1149 अशा गाथा आहेत. ते 5 वर्गांमध्ये विभाजन केलेले आहे. आता ज्यावेळेस बुद्ध एका श्रावस्तीमध्ये देवराम विहार येथे राहत होते. तिथे निवास करत होते. त्यावेळेस ते ज्यावेळेस भिक्षाटनाला जातात, तर त्यावेळेस भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण असतो आणि ते भिक्षाटनाला जाताना ते आपले घरासमोरून त्याच्या ज्या जवळ येतात त्याच्या घराच्या, तर त्यांनी ते जे आहे तो अग्नीचा पूजा करायचा. तो अग्निदेवाची. तर ते 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 अग्नीचं ती पूजा त्याची सुरू असती आणि ते अग्नी म्हणजे पेटवून वगैरे त्यांनी सुरू केलेलं असतं. तर त्यावेळेस त्याची पूजा सुरूच्या वेळेस बुद्ध त्याच्या जवळ जातात आणि बुद्धांचं म्हणजे असं हे होतं, की म्हणजे त्यावेळेस त्यांनी असे नियम केले होते, की जे काही नवीन कपडे आहेत ते घालायचे नाही किंवा जे जे शिवलेले कपडे आहेत, जे जोडून जे शिवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्या कपड्यांचं चिवर बनवून तेच घालायचं आणि मुंडन केलेलं होतं. म्हणजे ह्या सुत्तामध्ये त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये वर्णन येतंय असं, की त्यांचं सुद्धा मुंडन होतं. आपण फोटोमध्ये बरेच पाहिलेले आहेत, की त्यांच्या ज्या केसांवरती गोल असं दिलेलं आहे. तर खरं तर भिक्षू होते ते म्हणजे बुद्ध होते तर त्यांनी काही केस वगैरे वाढवली नव्हती. तर ह्या सुत्तामध्ये म्हणजे तुम्ही जर बारकाईने जर वाचले शब्द तर त्याच्यामध्ये कळून येईल, की त्यांचं मुंडन होतं आणि मुंडन असल्यामुळे त्यावेळेस असं म्हटलं जायचं, की मुंडन असलेला माणूस म्हणजे अशुभ असतो. म्हणजे त्या काळची ती भावना होती. तर ते जो अगिक भारद्वाज आहे त्याचं नाव असतं. तर तो भारद्वाज नावाचा ब्राह्मण तो बुद्धांना तिथेच अडवतो आणि म्हणतो, की मुंडन असलेल्या व्यक्ती तू लांब हो माझ्या घरापासून किंवा माझ्या ह्याच्यापासून लांब हो आणि तू लांबच थांब. आणि त्यांच्या जे वेश आहे कपड्यांचा त्याच्यावरून सुद्धा तो बोलतो आणि म्हणतो, की तुझे कपडे असे शिवलेले आहेत. तर तू लांब राहा आमच्या घराच्या जवळ येऊ नकोस. आणि तू म्हणजे त्या बुद्धांना तो असं म्हणजे खालच्या जातीचा आहेस आणि असे असे अपशब्द तो बोलत राहतो त्यांना. तर मग त्यावेळेस मग बुद्ध त्याला सांगतात, की कुणी जन्माने म्हणजे न जच्चा वसलो होती, न जच्चा होती ब्राह्मण. कम्मो वसलो होती, कम्मोच होती ब्राह्मण. म्हणजे जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही आणि जन्माने कोणी अ, खालच्या जातीचा किंवा गरीब किंवा असं हे होत नाही, शूद्र होत नाही. तर कर्माने तो शूद्र होतो आणि कर्मानेच तो अ, ब्राह्मण असं म्हणजे उच्च जातीतला किंवा चांगला व्यक्ती असं म्हटलं जातं. तर त्यावेळेस बुद्धांनी असं सांगितलं म्हणजे ज्यावेळेस ते पुन्हा श्रावस्तीच्या त्यांच्या विहारात आले, त्यावेळेस त्यांनी हे सगळे भिक्षूंना त्यांनी सांगितलं, की असं-असं हे झालं. तर हे जे अज्ञानी लोकं आहेत म्हणजे जे कोणी लोकांना ज्ञान नाहीये, त्या लोकांनी असं हे म्हणजे त्या लोकांना काही माहिती नसतं म्हणजे ज्ञान नसल्यामुळे, अज्ञानी असल्यामुळे हे असे ते बोलून जातात. म्हणजे आपल्याला असं बोलतात चुकीचं, की अ, तू खालच्या जातीचा आहे, तू शूद्र आहेस म्हणून. तर असं काहीही नसतं. तर सोपक नावाचा एक मुलगा असतो आणि तो खालच्या जातीचा म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव असतं मगध आणि तो खालच्या जातीच्या म्हणजे जातीचा असतो, तो शूद्र असतो. तर त्याने काय केलं, की त्याने आर्य अष्टांगिक मार्गावरती आचरण केलं आणि तो अरहंत झाला आणि तो ब्रह्मलोकात म्हणजे मोठ्या ध्यान करून तो मोठ्या उच्च स्थानावरती गेला. तर त्याच्याकडे जे तिथले जे क्षत्रिय जे राजा होते किंवा इतर जे लोकं होती, ती त्याचे दर्शन घ्यायला किंवा त्याचे हे घ्यायला, त्याचे आशीर्वाद घ्यायला त्याच्याकडे जायची. तर मग बुद्ध सांगतात, की असं काहीही नसतं, की जन्माने
माणूस शूद्र असतो आणि जन्मानेच माणूस मोठ्या ह्याच्यातला होतो, ब्राह्मण होतो. तर हे जे इथे जे सांगण्याचं माझं हे तात्पर्य असं आहे की हेच ज्या शब्द आहेत की जन्माने कोणीही मोठं नसतं आणि जन्माने कोणी शूद्र नसतं, हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर बाबासाहेबांनी आपल्याला जे कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे ते सुद्धा आपण बघतो की इक्वॅलिटी, फ्रेटर्निटी आणि फ्रीडम वरती. तर ते काय आहे? तर ते सगळं जे आहे ते आपण ह्या एका सूत्रामध्ये बघू शकतो, की जे काही उच्च-नीचता आहे म्हणजे इक्वालिटी आहे, ती सगळ्यांना समान आहे. म्हणजे सगळ्यांनी समान राहिलं पाहिजे ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये कोणी उंच किंवा कोणी खालच्या जातीचं असं कोणी नाही. तर बाबासाहेबांनी हा धम्म इतका म्हणजे इतका अनुसरण केलेलं आहे, इतकं आचरण केलेलं आहे त्याचं, की त्यांनी हा पूर्ण वेगवेगळ्या ग्रंथातून म्हणजे काही चायनीज ग्रंथ आहेत, त्यांचं ट्रान्सलेशन चांगलं होतं आणि काही श्रीलंकेवरून ग्रंथ घेतले, काही त्यांनी तिबेटचे ग्रंथ घेतले आणि त्या ग्रंथातून सगळा अभ्यास करून मग हे बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्याच्यामध्ये हे सगळे मांडणी केलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा म्हणून सांगायच्या की अ, बुद्धांनी जे 2-2,500 वर्षांपूर्वी सांगितलं आणि तेच बाबासाहेब सुद्धा आपल्याला आता तेच आपल्याला सांगतात आहे. आणि अ, असं आहे की आपण आचरण बऱ्याचदा करत नाही. म्हणजे बरेचसे लोकं करत नाहीत. तर आपण आचरण हे केलं पाहिजे. हे जे काही बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे, तो बुद्धांनी आपल्याला धम्म सांगितलेला आहे. बुद्ध म्हणतात की हा धम्मच माझा शास्त्र आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांचं परिनिर्वाण झालं, त्यावेळेस त्यांना आनंद बंतेंनी विचारलं होतं की माझ्यानंतर तुम्हाला शास्ता कोण पाहिजे? किंवा माझ्यानंतर शास्ता तू होशील का? तर ते म्हटले, "नाही, आम्हाला धम्म आहेत." तर मग त्यावेळेस ते म्हटले की "नाही, मग माझा माझा जो धम्म आहे, तोच तुमचा शास्ता असणार आहे. म्हणजे तेच त्याचंच तुम्ही आचरण करायचं आणि तेच तुम्ही अभ्यास करायचा." आणि हेच सगळं आपल्याला म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे, की तुम्ही म्हणजे नुसतं बाबासाहेब, बाबासाहेब करून आपल्याला नुसतंच नाव घेऊन होत नाही. तर आपल्याला त्यांनी जे सांगितलेलं आहे, त्या गोष्टींवरती विचार केला पाहिजे. त्या गोष्टींचं आचरण केलं पाहिजे. आणि हे सगळं आचरण करून आपल्याला आपलं काय म्हणूया जे आपले घराणं आहे किंवा जे आपलं कुटुंब आहे, त्यांचं नाव वाढवायचं आहे आणि जे आपलं आपण बौद्ध आहोत, तर आपल्या जातीचं सुद्धा आपल्या ह्याच्यातून नक्कीच नाव होणार. कारण की आपण जर शिकलो, जर आपण पुढे प्रगती करत गेलो, तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार. आपण जर मागच्याच गोष्टी घेऊन बसलो, तर काहीही आपल्याला ह्याच्यामध्ये फायदा होणार नाही आणि सगळे ज्या मागच्या गोष्टी आहेत त्याच जर धरून बसलो जुन्या काळातल्या, तर आपल्याला काहीही उपयोग होणार नाही ह्याच्यात. आणि एवढं बोलूनच मी माझं प्रवचन इथे थांबवते. जय भीम. किती झाले? 10च मिनिटं राहिले ना? हां? हे कसं लीव्ह करायचं? एंड व्हिडिओ म्हणजे इफ यू वॉन्ट टू